तर ब्रॉड क्लासिफिकेशन आपल्याला माहिती आहे 1 आणि 2 आहे. 1 इज इम्यून मेडिएटेड, सेल्युलर मेडिएटेड डिस्ट्रक्शन होतं, जुवेनाइल ऑन्सेट आहे, इन्शुलिन डिपेंडंट आहे, कीटोॲसिडोसिस कॉमन आहे आणि लबाईल असतं शुगर कंट्रोल. त्यावेळेस टाईप 2 इज नॉन इन्शुलिन डिपेंडंट, अडल्ट और मॅच्युरिटी ऑन्सेट. याच्यात रेझिस्टन्स आणि सिक्रेशन दोघी गोष्टी इन्वॉल्ड आहेत. रिलेटिव्ह रेझिस्टन्स आणि रिलेटिव्ह इन्शुलिन डेफिशियन्सी असते. कीटोॲसिडोसिस होत नाही अनलेस अनटिल इन्फेक्शनने स्ट्रेस होऊन प्रेसिपिटेट होत नाही. एज प्रेसिपिटेटिंग म्हणजे प्रिडिस्पोजिंग फॅक्टर आहे ॲडल्ट डायबिटीजसाठी. एज, ओबेसिटी, सेडेंटरी, हायपरटेन्शन, प्रिव्हियस जस्टेशनल असेल तरी येऊ शकतो. जेनेटिक फॅक्टर्स. नंतर इम्यून मेडिएटेड इडिओपॅथिक आहे. नंतर अदर स्पेसिफिकमध्ये जेनेटिक आहे, एंडोक्रायनोपॅथी, ड्रग आणि इन्फेक्शन, जस्टेशनल. एंडोक्रायनोपॅथीमध्ये आपल्याला माहिती आहे की ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, ग्रोथ हार्मोन, ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन आणि कॅटेकोलामाइन्स आणि अल्डेस्टेरॉन, हे पण स्टिरॉइड्सच झाले. हे सर्व कॅटाबॉलिक हार्मोन्स आहेत, हायपरग्लायसेमिया करतात. मग ड्रग इंड्यूसमध्ये आपल्याला माहिती आहे बीटा स्टिम्युलंट, नंतर थायझाइड्स, फ्रुझेमाइड नाही, थायझाइड फक्त. ग्लुकोकॉर्टिकॉइड माहिती आहे आपल्याला, थायरॉइड माहिती आहे. नंतर फेनिटॉइनने पण होतो. नंतर मग एक्झोक्राईन पॅनक्रियाजचा पण डिसऑर्डर असेल काही, इन्फेक्शन, इन्फ्लेमेशन, ट्रॉमा, कार्सिनोमा किंवा सर्जरी, त्याच्याने पण डायबिटीज होतो. मग मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये काय काय येतं बघा, बी पी आणि शुगर आलं. आता उरलं 2 काय, ओबेसिटी आणि लिपिड्स. तर सेंट्रल ओबेसिटी, वेस्ट मोर दॅन 40 इन मेल, 35 इन फिमेल. लिपिड्समध्ये ट्रायग्लिसराइड आणि HDL कोलेस्ट्रॉल. ट्रायग्लिसराइड वाढले असतील, HDL कोलेस्ट्रॉल कमी झालं असेल. बी पी आणि शुगर्स. तर टाईप ऑफ डायबिटीजपेक्षा कंट्रोल जास्त महत्त्वाचा आहे. मग टाईप 1मध्ये कंट्रोल करणं पण मुश्किल असतं, लबाईल असतो. सेकंडरी डायबिटीज युजली एंडोक्राईन आणि पेरिऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशनमुळे होतो. तर कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायबिटीज काय काय आहे, तर जे शुगर काय करते, ग्लायकोजायलेशन करते. त्याच्यामुळे मग तो ऑस्मॉटिकली ॲक्टिव्ह असतो, तर स्वेल करतो, तिथे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीस तयार होतात. नंतर तो व्हॅझोडायलेशन करतो आणि ऑटोरेग्युलेशन बिघडवतो तिथलं. तर इन जनरल बघा, डिस्लिपिडेमिया होणार, ॲक्सेलरेटेड ॲथ्रोस्क्लेरोसिस होणार, ॲबनॉर्मल एंडोथेलियल फंक्शन आणि कोॲग्युलेशन. कोॲग्युलोपॅथी होणार, फायब्रोनोलायसिस पण खराब होणार, एंडोथेलियम पण जाणार आणि हायपरटेन्शन आणि ॲथ्रोस्क्लेरोसिसमुळे डिस्लिपिडेमियामुळे फ्लो पण खराब होणार. व्हर्च्युअस ट्रायड पूर्ण लक्षात ठेवू शकतो. हायपरटेन्शन, डिस्लिपिडेमियामुळे फ्लो खराब होणार, ॲथ्रोस्क्लेरोसिसमुळे फ्लो खराब होणार, एंडोथेलियल तर एंडोथेलियल झालं, कोॲग्युलेशन आणि फिब्रोनोलायसिस पण खराब झालेलं आहे. तर मॅक्रोमध्ये 3 आहेत, हार्ट, पेरिफेरल वेसल्स आणि ब्रेन. तर याच्यात हे सर्व फॅक्टर. नंतर मायक्रोमध्ये किडनी, रेटायना आणि ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी. तर याच्यामध्ये तेच ग्लायकोजायलेशन प्रॉडक्ट्समुळेच होतो. डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये काय आहे की हायपर फिल्ट्रेशन होतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढतं, त्याच्यामुळे ग्लोमेरुलर डॅमेज होतो आणि मायक्रो अल्ब्युमिनेमिया होतं. तर इसेन्स माहिती आहे आपल्याला की GFR कमी होणार आहे शेवटी आणि मायक्रो अल्ब्युमिनेमिया होणार आहे. हे नाही कळालं मला, हायपर फिल्ट्रेशन आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर कसं वाढतं. तर ACE इनिबिटर लॉंग टर्म प्रोटेक्टिव्ह आहे. शॉर्ट टर्ममध्ये ACE इनिबिटर हार्मफुल असू शकतात, कारण की ते काय करतात, GFR कसा वाढतो, इफ्रंटचं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं. तर हे व्हॅझो डायलेट करतात इफ्रंटला, त्याच्यामुळे GFR कमी होतो आणि मग पुढे त्याची जी सायकल आहे ती वाचते. परंतु शॉर्ट टर्ममध्ये ऑलरेडी तुमचा हायपोवोलेमिया असेल तर AKIचा चान्स वाढतो. तर शॉर्ट टर्ममध्ये ACE इनिबिटर्स आर डॅमेजिंग, लॉंग टर्ममध्ये प्रोटेक्टिव्ह आहे. मग डायबेटिक न्यूरोपॅथी ही मोनो न्यूरोपॅथी नसते, ती पॉलिन्यूरोपॅथी असते आणि सगळीकडे सारखी चालू होईल. सेन्सरी प्लस मोटर, डिस्टलपासनं चालू होते आणि सिमेट्रिकल असते. बर्निंग, टिंगलिंग, नमनेस येतं. नंतर मायोट्रॉफी पण होते की मसल्समध्ये पेन असतं, विकनेस असतं.
नंतर रेटायनोपॅथी पण होते. रेटायनोपॅथीमधून मग हिमोरेज, एक्झुडेट, इडेमा, काय ब्लिडिंग काय लिहायचं लिहा. कार्डियॅकमध्ये मग आपल्याला माहिती आहे की हायपरटेन्शन होतं, ॲथेरोस्क्लेरोसिस होतं, ऑटोनॉमिक गेल्यामुळे सायलेंट इस्किमिया होतो, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज माहिती आहे आपल्याला. आणि मग हे डिस्फंक्शन्स आणि ॲरिथमियाज बिकॉज ऑफ ऑल दी अदर फॅक्टर्स होऊ शकतात, इन्क्लुडिंग ओबेसिटीपासनं हायपरटेन्शन, आर्टरी डिसीज, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी जे काही आहे ते सगळ्यांचा अमालगम आहे ते. CNSमध्ये पण व्हस्क्युलरच कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत, हे पूर्ण जे सांगितलं ते. रिनलमध्ये हायपरटेन्शनमुळे डिस्लिपिडेमियामुळे त्रास होतो. नंतर याट्रोजेनिक नेफ्रोटॉक्सिनमुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हा एक मधातच टॉपिक घुसडला आहे त्याने. कॉन्ट्रास्ट इंड्यूस नेफ्रोपॅथी जर झाली तर मेनली तिथे फ्लो इम्प्रूव्ह करायचा आहे, व्हॉल्यूम द्यायचा आहे, आयसोटोनिक. बाकीच्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. तो इवन म्हणतो की ऑस्मोटिक डायोरेसिस असेल, डोपामिन असेल किंवा हिमोफिल्ट्रेशन असेल किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, हे काहीच काम करत नाही. फक्त डिहायड्रेशन रिझॉल्व करा, व्हॉल्यूम एक्सपांड करा, तर कॉन्ट्रास्ट इंड्यूस नेफ्रोपॅथी ठीक होते. GIमध्ये माहिती आहे आपल्याला की ऑटोनॉमिक पुढतं, तर ऑटोनॉमिकमध्ये स्वॉलोइंग आहे आणि गट मोटिलिटी आहे. तर गॅस्ट्रोपॅरेसिस होईल, स्वॉलोइंग प्रॉब्लेम होईल, तर ॲस्पिरेशनचा चान्स आहे. रेस्पिरेशनचं मला नॉवल वाटलं की लंग व्हॉल्यूम कमी होत आहेत आणि इवन डिफ्युजन कॅपॅसिटी पण कमी होते. न्यूरोपॅथीमुळे व्हेंटिलेटरी ड्राईव्ह कमी होतो आहे आणि किमो रिसेप्टर्स ॲबनॉर्मल फिओ करतात आणि ओपॉइडला सेन्सिटिव्हिटी आहे, तर रेस्पायरेटरी डिप्रेशन आहे. तर तिथेही इलॅस्टिसिटी उडणार आहे, मायक्रो एन्जिओपॅथी होणार आहे, इन्फ्लेमेशन होणार आहे. तर या सर्व गोष्टींमुळे व्हॉल्यूम्स कमी होतात, कॅपॅसिटीज पण कमी, व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटी कमी होतात. कंप्लायन्सबद्दल बोलला नाही आहे. नंतर एअरवे प्रॉब्लेम तुम्ही सस्पेक्ट करू शकता की जॉईंट्समध्ये इश्यू आहे, तर लिमिटेड मोबिलिटी होऊन जाईल म्हणून. डायबेटिक चेरो आर्थ्रोपॅथी, स्टिफ जॉईंट, तर याच्यात तुमचा TM जॉईंट, AO जॉईंट, सर्वायकल जॉईंट सगळेच उडतात. तर मग ते इनडायरेक्टली आपण प्रेयर साईन आणि पाम प्रिंट टेस्टने बघतो. प्रेयर साईनमध्ये अपोज होत आहेत की नाही पाम ते, आणि पाम प्रिंटमध्ये ग्रेड्स आहेत. तर ग्रेड 3मध्ये फक्त टिप्स टच होत आहेत, 2मध्ये 2nd to 5thचे इंटरफॅलेंजियल टच होत नाही आहेत. 1stमध्ये फक्त 4थ्या आणि 5व्याचा प्रॉब्लेम आहे, 0मध्ये सगळं काही विजिबल आहे. तो फर्स्टपासनं म्हणजे फर्स्ट चालू होतो 4th 5thपासनं, मग नंतर पुढे प्रोग्रेस होतो आणि 3rdमध्ये ओनली टिप्स आर सेम. याचा ANSचा व्हिडिओ केलेला आहे आपण.